नमस्कार गझल रसिक हो. एक रविवार एक गझल या उपक्रमाचा 254व्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 20 एप्रिल या ठिकाणी गझल सादर करतोय. गझलेचं नाव आहे कर्ज. कर्ज हा कर्जाचा विळखा आता मला गिळंकृत करतो आहे. हा कर्जाचा विळखा आता मला गिळंकृत करतो आहे. विचार धन हे पेरत पेरत त्याचा हप्ता थकतो आहे. हा कर्जाचा विळखा आता मला गिळंकृत करतो आहे. विचार धन हे पेरत पेरत त्याचा हप्ता थकतो आहे. श्वास घ्यायला हप्त्यावरती हृदय बिचारे राजी नव्हते. श्वास घ्यायला हप्त्यावरती हृदय बिचारे राजी नव्हते. पण कर्जाच्या परातीत मी कणिक माझी मळतो आहे. श्वास घ्यायला हप्त्यावरती हृदय बिचारे राजी नव्हते. पण कर्जाच्या परातीत मी कणिक माझी मळतो आहे. माझा श्वासच माझे मुद्दल. माझा श्वासच माझे मुद्दल. माझा मेंदू हीच कमाई. माझा श्वासच माझे मुद्दल. माझा मेंदू हीच कमाई. काळजातल्या किर्दीवरती थर कर्जाचा चढतो आहे. काळजातल्या किर्दीवरती थर कर्जाचा चढतो आहे. गळ्याभोवती फासा अखेरी या कर्जाने आवळलेला. गळ्याभोवती फासा अखेरी या कर्जाने आवळलेला. मी साऱ्यांच्या ऋणात मजला ठेवत येथे निघतो आहे. मी साऱ्यांच्या ऋणात मजला ठेवत येथे निघतो आहे. कर्ज नव्याने काढत जातो. कर्ज नव्याने काढत जातो. जुने कर्ज तो फेडायाला. कर्ज नव्याने काढत जातो. जुने कर्ज तो फेडायाला. चकाकणाऱ्या वस्तूंपुढती फार फिका तो पडतो आहे. चकाकणाऱ्या वस्तूंपुढती फार फिका तो पडतो आहे. गळा घोटत्या त्या कर्जाला अखेर मीही सुनावलेले. गळा घोटत्या त्या कर्जाला अखेर मीही सुनावलेले. कवी कधी का बिन कर्जाचा कवीच म्हणून जगतो आहे. गळा घोटत्या त्या कर्जाला अखेर मीही सुनावलेले. कवी कधी का बिन कर्जाचा कवीच म्हणून जगतो आहे. मी जगताना छदा मौसना कोणाकडून कुठे घेतला. मी जगताना छदा मौसना कोणाकडून कुठे घेतला. पण मरणाच्या रकान्यात मी कर्ज तटवता ठरतो आहे. पण मरणाच्या रकान्यात मी कर्ज तटवता ठरतो आहे. मेल्यानंतर पुन्हा पुन्हा मी मरेन नक्की अनेक वेळा. मेल्यानंतर पुन्हा पुन्हा मी मरेन नक्की अनेक वेळा. काही नाही उभारले पण कर्जातच हा मरतो आहे. मेल्यानंतर पुन्हा पुन्हा मी मरेन नक्की अनेक वेळा. काही नाही उभारले पण या कर्जातच मरतो आहे. या कर्जातच मरतो आहे. अन कर्जाच्या परातीत मी कणिक माझी मळतो आहे. हा कर्जाचा विळखा आता मला गिळंकृत करतो आहे. मला गिळंकृत करतो आहे. धन्यवाद.